श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित वर्णन आलेले आहे। ते श्रीमद भगवद्गीता महात्म्य आज आपण ऐकणार आहोत। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय पहिला। श्री पार्वती म्हणाली, भगवन आपल्याला सर्व तत्वे ज्ञात आहेत। आपल्याच कृपेने मला श्री विष्णू संबंधीचे सर्व लोकांचा उद्धार करणारे अनेक प्रकारचे धर्म ऐकायला मिळाले। हे देवाधिदेवा, आता मला श्रीहरीच्या ठाई भक्ती वाढविणारे गीतेचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून आपण मला ते सांगावे। श्री महादेव म्हणाले, जे मेघाप्रमाणे श्यामवर्ण आहेत, ज्यांचे वाहन पक्षीराज गरुड आहे, ज्यांचा महिमा कधीच कमी होत नाही, जे शेषावर शयन करतात, अशा भगवान महाविष्णूंची मी उपासना करतो। एकदा मूर दैत्याला मारणारे भगवान विष्णू शेषाच्या रमणीय शय्येवर आरामात पहुडले होते। त्यावेळी सर्व लोकांना आनंद देणाऱ्या लक्ष्मी देवीने आदरपूर्वक विचारले, भगवन आपण सर्व जगाचे पालन करते असूनही आपल्या ऐश्वर्याची उपेक्षा करून या क्षीरसागरात कशी काय झोप घेत आहात? तेव्हा श्री भगवान म्हणाले, देवी मी झोप नाही घेत, तर तत्वदर्शी अंतर्दृष्टीने स्वतःच्याच ईश्वरी तेजाचा साक्षात्कार करीत आहे। योगीजन कुशाग्र बुद्धीने ज्याचे आपल्या अंतःकरणात दर्शन घेतात, मीमांसक ज्याला वेदाचे सार आहे असे निश्चयाने सांगतात, तेच हे माहेश्वर तेज असून ते एकमेवाद्वितीय अजर प्रकाश स्वरूप सर्वात्मा रोग शोक रहित अखंड आनंद कंद निश्चल व द्वैत रहित आहे। तेच या साऱ्या विश्वाचे जीवन आहे। मी त्याचाच अनुभव घेत असतो, त्यामुळेच तुला मी झोप घेतो असे वाटते। श्री लक्ष्मी म्हणाली, ऋषिकेशा आपणच तर योग्याचे ध्येय आहात। असे असून आपल्याखेरीज ध्यान करण्याजोगे दुसरे एखादे तत्व आहे हे ऐकून मी तर भुचकळ्यात पडले। या चराचर जगताची उत्पत्ती स्थिती आणि संहार करणारे आपणच आहात। आपण सर्व समर्थ आहात। असे असूनही जर आपण त्या परमतत्वापासून निराळे असाल, तर त्या परमतत्वाचा बोध मलाही करून द्या ना। श्री भगवान म्हणाले, प्रिय आत्मा हा द्वैत अद्वैत भाव अभाव आदि अंत यांनी रहित आहे। तो परमानंद स्वरूप असून शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशात त्याचा साक्षात्कार होतो। त्याच्यासारखा सुंदर कोणीच नाही। तेच माझे ईश्वरी रूप आहे। त्या आत्म्याचे एकमेवाद्वितीय स्वरूपच प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे। गीतेमध्ये हेच सांगितले आहे। परम तेजस्वी भगवान विष्णूचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी देवीला शंका येऊन तिने विचारले, भगवन जर आपले स्वरूप स्वतःच परमानंद स्वरूप व मन वाणीला न कळणारे आहे, तर गीतेने तरी त्याचे ज्ञान कसे करून दिले? आपण माझ्या या शंकेचे निवारण करा। श्री भगवान म्हणाले, सुंदरी ऐक, गीतेत माझे रूप कसे आहे ते सांगतो। गीतेचे पहिले 5 अध्याय ही माझी 5 मुखे आहेत। पुढचे 10 अध्याय हे माझे 10 हात आहेत। 16वा अध्याय हे माझे पोट आणि 17 व 18 अध्याय
माझी 2 चरण कमले आहेत. अशा रीतीने 18 अध्यायांची गीता ही ईश्वराची वाङ्मयी मूर्ती आहे. हे ज्ञानच मोठमोठ्या पातकांचा नाश करणारी आहे. या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर भगवान यांनी भगवद्गीतेच्या महात्म्यासंबंधी पुष्कळ वर्णन करून महात्म्य सांगून शेवटी असे म्हटले आहे की मनोनी मज काही समर्थनी आता विशो नाही. गीता जाना हे वाङ्मयी श्री मूर्ती प्रभूची अशी 18व्या अध्यायात शेवटी म्हटले आहे. जो सात्विक बुद्धीचा मनुष्य गीतेचा 1 किंवा अर्धा अध्याय अथवा 1 अर्धा वा पाव श्लोक दररोज म्हणेल तो सुशर्म्याप्रमाणे मुक्त होईल. श्री लक्ष्मीने विचारले, देवा सुशर्मा हा कोण होता, कोणत्या जातीचा होता आणि त्याला कशामुळे मुक्ती मिळाली. श्री भगवान म्हणाले, प्रिये सुशर्मा हा अत्यंत नीच होता. तो पाप्यांचा मुकुटमणीच होता म्हणाना. त्याचा जन्म वेदपाठ न करणाऱ्या व क्रूर कर्मी करणाऱ्या एका ब्राह्मण कुळात झाला होता. तो स्वतः देखील ध्यान, जप, होम किंवा अतिथी सत्कार यापैकी काहीच करीत नसे. तो विषय लंपट असल्यामुळे सतत विषय सेवनातच घडून गेलेला असे. शेतात नांगर धरणे व पाणी विकणे यावरच तो आपला उदरनिर्वाह चालवित असे. तो मद्य पीत असे व मांसाहार करीत असे. अशा रीतीने वागण्यात त्याचे बरेच आयुष्य निघून गेले. एके दिवशी तो मूर्ख सुशर्मा पाणी तोडण्यासाठी एका ऋषीच्या आश्रमात फिरत होता. त्यावेळी एक काळा नाग त्याला चावला आणि तो मरण पावला. त्यानंतर तो अनेक नरकात जाऊन तेथील यातना भोगून जन्म घेण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर आला आणि बैलाच्या जन्माला गेला. पुढे एका पांगळ्याने आपल्याला बसण्यासाठी तो विकत घेतला. बैलाने मोठ्या कष्टाने त्याचे ओझे 7-8 वर्षे वाहिले. एके दिवशी त्या पांगळ्याने एका उंच जागी त्या बैलाला बराच वेळपर्यंत वेगाने फिरविले. त्यामुळे तो थकून जाऊन तो बैल जमिनीवर धाडकन कोसळला आणि मूर्छित झाला. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी कुतूहलाने बरेच लोक एकत्र गोळा झाले. त्या घोळक्यातील एका पुण्यात्म्याने त्या बैलाचे कल्याण करण्यासाठी त्याला आपले पुण्य दान केले. हे पाहून इतरही काही माणसांनी आपण केलेले पुण्य आठवून त्याला दान दिले. त्या गर्दीत एक वेश्या उभी होती. त्याला आपण काही पुण्य केल्याचे आठवत नव्हते. तरीही लोकांचे पाहून तिनेही त्याला अज्ञात पुण्यदान केले. नंतर यमदूतांनी त्या मेलेल्या बैलातील जीवाला प्रथम यमपुरीत नेले. परंतु तो जीव वेशेने दिलेल्या पुण्याने पुण्यवान झाला होता म्हणून त्याला नरकात न पाठवता पुन्हा भूलोकावर पाठवले. तेथे तो एका कुलशील संपन्न ब्राह्मणाच्या पोटी जन्मला. विशेष म्हणजे त्याला त्यावेळी आपल्या पूर्वजन्माचे स्मरण होते. मोठा झाल्यानंतर आपले कल्याण ज्या पुण्याईमुळे झाले ते पुण्य कोणते हे जाणून घेण्यासाठी तो पुण्यदान करणाऱ्या त्या वेश्येच्या घरी आला व तिला त्याने विचारले, बाई ग, तू मेलेल्या बैलासाठी कोणते पुण्यदान केले होतेस? वेश्या म्हणाली, तो पिंजऱ्यात बसलेला पोपट रोज काहीतरी म्हणत असतो ते ऐकून माझे अंतःकरण पवित्र झाले. त्या श्रवणाचे पुण्य मी त्याला दिले. नंतर त्या दोघांनी त्या पोपटाला विचारले. त्यावेळी त्या पोपटालाही त्याच्या पूर्वजन्माचे स्मरण होऊन तो आपला पूर्व इतिहास सांगू लागला. पोपट म्हणाला, पूर्वजन्मी मी एक विद्वान होतो, परंतु विद्वत्तेचा मला अतिशय गर्व होता. माझी आसक्ती आणि द्वेष इतका वाढत होता की मी गुणी
विद्वानांचाही मत्सर करीत असे. नंतर यथाकाल माझा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक नीच योनीत माझे जन्म झाले. होता होता मी या लोकी पोपट होऊन जन्माला आलो. सद्गुरूची मी खूप निंदा केल्यामुळे मला हा जन्म प्राप्त झाला. मी पापी असल्यामुळे लहानपणीच माझे माता पितर वारले. एका उन्हाळ्यात मी तापलेल्या वाटेवर पडलो होतो. तिथून काही दयाळू ऋषींनी मला उचलून आश्रमात नेले व एका पिंजऱ्यात ठेवले. त्या आश्रमात अनेक महात्मे राहत होते. तिथे मला बोलायला शिकवण्यात आले. काही ऋषिकुमार तेथे मोठ्या श्रद्धेने गीतेचा पहिला अध्याय म्हणत होते. ते ऐकून मीही तेच वारंवार म्हणू लागलो. कारण हा पोपट होता ना, त्याला बोलता येत नव्हते. ते जे म्हणत तोच हा म्हणू लागला. मध्यंतरी एका पारध्याने मला तिथून चोरून आणले. नंतर या बाईंनी मला विकत घेतले. पूर्वी मी हा पहिला अध्याय म्हणत होतो, त्यामुळे माझे पाप नाहीसे झाले. नंतर तोच अध्याय ऐकून या बाईचे अंतःकरण शुद्ध झाले आणि या गीता श्रवणाचे पुण्य तिने बैलाला दिल्याने तो बैल झालेल्या पापी सुशर्म्याचेही पाप नाहीशी झाले. अशा रीतीने नंतर ती वेश्या, पोपट व ब्राह्मण आपापसात गीतेच्या पहिल्या अध्यायाचे महात्म्यासंबंधी बोलत व त्याची स्तुती करीत आपापल्या घरी गीतेचा अभ्यास करू लागले. होता होता भगवत कृपेने त्यांना ज्ञान प्राप्त झाले. म्हणून जो कोणी भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणतो, ऐकतो व त्याचे श्रवण करतो, त्याला हा भवसागर पार करणे मुळीच कठीण नाही. भगवान श्री कृष्णं वंदे जगद्गुरु शेषाई लक्ष्मीनारायण भगवान की जय. हरि ओम तत्सत.